नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मुकेश अंबानींच्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी महाराष्ट्राच्या हत्तीही गुजरातच्या दिशेने। महादेवी हत्ती नांदणीहून गुजरातला नेण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात। आधीच महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये स्थलांतरित होत असताना आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेचं प्रतीक ठरलेला महादेवी हत्ती गुजरातच्या दिशेने नेण्यात येतो। नांदणी मठात वर्षानुवर्ष असलेल्या आणि स्थानिक जनतेच्या श्रद्धेचा भाग बनलेल्या या हत्तीला गुजरातमधील खासगी वन्यजीव पार्कमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली। हे विशेष लक्षवेधी आहे की महादेवी हत्तीला सरकारी किंवा संरक्षित वनताऱ्यामध्ये न नेता खासगी वन्यजीव उद्यानात का नेलं जातं। हा निर्णय अंबानी कुटुंबाशी संबंधित असल्याचं बोललं जातं। त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त महादेवीला गुजरातला नेत असल्याची चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवर लोकांचा रोष अधिक वाढलाय। नांदणी मठ आणि परिसरातील भाविक, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटते। हा फक्त एक हत्ती नाही, तर आमची आस्था आणि परंपरेचा भाग आहे। महादेवीला गुजरातला नेऊन काय साध्य करणार आहात, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला। यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महादेवी परत नांदणी मठात येईल का, ही देखील एकाच दिशेची तिकीट ठरणार आहे। राज्य सरकार आणि वन विभागाने या संदर्भात खुलासा करावा, अशी जोरदार मागणी आता होती। महादेवी हत्तीच्या भवितव्यासंदर्भात पारदर्शक माहिती जनतेसमोर यावी आणि हत्तीला परत नांदणी मठात आणण्याची हमी दिली जावी, अशी मागणी जोर धरू लागली।